15 ऑगस्ट पूर्वी जी नशामुक्तीची रॅली आहे ती पोलीस खात्याकडून काढण्यात आलेली आहे। घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्याचबरोबर घोटी शहरातील नागरिकांच्या वतीने ही रॅली काढण्यात आलेली आहे। समाजामध्ये कुठेतरी जनजागृती व्हावी आणि आपलं जे काही पुढचं भविष्य आहे ते चांगलं राहावं यासाठी ही रॅली काढण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर घोटी पोलीस स्टेशनचे पीआय आहेत। नेमका हा उपक्रम आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, काय सांगाल नेमकं? महाराष्ट्र पोलीस तर्फे नाशिक ग्रामीण पोलिसांतर्फे माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात येत आहे। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या दरम्यान हे अभियान राबवण्यात येत आहे पोलिसांतर्फे। तर नशामुक्त महाराष्ट्र घडावा यासाठी जनजागृती या माध्यम अभियानमध्ये करण्यात येत आहे पोलिसांकडून। त्याला जनतेचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। शाळा, कॉलेजेस, नुक्कड, मार्केट या सगळ्या ठिकाणी पोस्टर, बॅनर आणि आमच्या स्पीचद्वारे आम्ही हे अभियान राबवत आहोत। अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि लोकांमध्ये जागृती, नशामुक्त अभियानासाठी जागृती खूप मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहामध्ये होत आहे, याचा आनंद वाटतो। एकंदरीत जर बघितलं तर विविध परिपत्रकं छापण्यात आलेले आहेत आणि ती परिपत्रकं जी आहेत ती संपूर्ण बाजारपेठेमध्ये जी काही वाहनं असतील, सार्वजनिक ठिकाणं असतील त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि भविष्यात एक चांगली पिढी घडावी आणि चांगली पिढी घडल्यानंतरच एक चांगला देश घडेल या अनुषंगाने ही रॅली आयोजित केल्याचं पोलीस अधिकाऱ्यांकडून त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। पुढारी न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक।